हॅलो फ्रेंड्स, मी आहे उषा टिळक रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघूया खुसखुशीत अशा करंज्या. करंज्या बनवण्यासाठी मी 1 किलो मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार. कारण की मीठ घातल्यामुळे करंज्यांना खूपच चवदार लागतात. जास्त नाही घालायचं, थोडंसंच घालायचं. अर्धा किलो मी खोबरं घेतलेलं आहे. खोबऱ्याचा किस रेडीमेड न वापरता मी काय केलेलं आहे, किसून घेतलेले कारण की किसलेल्या नारळामध्ये ना ओलसरपणा आणि गोडवा जास्त असतो त्यामुळे. ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत मी. ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. तर मी एक मूठ बदाम, काजू आणि चारोळी घेतलेली आहे. चारोळी ही थोडीशी हलकीशी भाजून घ्यायची कारण खूप वास वगैरे येत नाही म्हणून. अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे. रवा पण भाजून घेतलेला आहे. खोबरं पण हलकंसं भाजून घेतलेलं आहे. अर्धा किलो साखर घेतलेली आहे. साखर मी मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे. आणि तुम्ही तुमच्या चवीनुसार, आवडीनुसार तुम्ही साखर कमी किंवा जास्त घालू शकता. आमच्याकडे साखर जास्त लागते म्हणजे गोड जास्त लागतं त्यामुळे मी साखर जास्त घातलेली आहे. जास्त म्हणजे अर्धा किलो घेतलेली आहे. आणि 7-8 बोंड विलायचीची घेतली जी बारीक वाटून टाकलेली आहे. कणिक मळल्याच्यानंतर मी ते 20 ते 25 मिनिटं झाकून ठेवलं होतं कारण ते छान आणि नरम व्हावं म्हणून. हे बघा किती छान लुसलुशीत असं झालेलं आहे. पीठ मळलेलं आहे. असं वाटतं आहे की खवा दिसत आहे. आणि हे एकसारखे आपण उंडे छोटे-छोटे करून पुऱ्या लाटून ठेवू शकतो. हे पीठही जास्त वेळ ठेवलं तरी वाळत नाही. आणि मी साच्याने न करता मी डायरेक्ट पुऱ्या लाटून करंज्या करत असते कारण की डबल कुटाणा होत नाही म्हणून. कारण की साच्याने जर केल्या तर बारीक जे साईडचं पीठ निघतं, तर ते परत जास्त जोर लावून मळावं लागतं. त्यामुळे डायरेक्ट छोट्या-छोट्या पुऱ्या लाटते. त्यामध्ये सारण भरते आणि एक काटेरी चम्मच घ्यायचा. काटेरी चम्मचने साईडला थोडंसं दाबत राहायचं. आणि पाण्याचा थोडासा हात लावायचा मध्ये कारण की करंजी फुटणार नाही. करंजी जर फुटली तर तेल पण खराब होतं आणि करंज्या काळ्या दिसतात. तर हे बघा तुम्ही बघू शकता करंज्या किती छान झाल्या. तर एक नंबर करंजी झालेली आहे. मी खाऊनही बघितलेली आहे. तुम्ही बघू शकता जर करंजी आवडली असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. आवडली असेल तर लाईक करा,